नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये म्हणजे श्वेताज हॅपी स्पेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि तुम्ही बघत असाल तर माझी पूजा झालेली आहे. तर मग चला तर मग करूया आजचा व्लॉग स्टार्ट. बघा मी कशी केलेली आहे पूजा. सॉरी कबीरचा आवाज आहे. सो चला तर मग करूया आजचा व्लॉग स्टार्ट. आणि मी फक्त पूजेचा व्लॉग आता टाकत आहे आणि संध्याकाळचा व्लॉग म्हणजे मी 2 पार्ट करणार आहे या व्लॉगमध्ये. सो चला तर मग करूया आजचा व्लॉग स्टार्ट. तर सकाळचे 4 वाजलेले आहे आणि मी पटकन उठले किंवा मला लवकर पूजा करायची आहे, कारण मग ऑफिस आहे आणि कबीर मला काहीच करू देणार नाही असा मी विचार केलेला. पण कशाचं, माझ्यासोबत कबीर पण उठून गेला. बरं असो, पण त्यांनी मला बिलकुल त्रास नाही दिलेला आणि मी पटकन स्वयंपाक केला कबीरचा आणि अद्वैयाचा स्कूलचा टिफिन आणि त्यानंतर मी इथे रांगोळी काढायला बसली आहे. सो स्वस्तिक खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही दाराजवळ पुढे स्वस्तिक असणं आजच्या दिवशी तर म्हणजे प्रत्येक पूजेला स्वस्तिक असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी इथे स्वस्तिकचीच रांगोळी काढते आहे. मधात स्वस्तिक तयार केलेलं आहे. खूप मोठी नाही, खूप छोटीशी रांगोळी काढते आहे कारण आपल्याकडे वेळेची कमी आहे. सो मी म्हटलं की अद्वैय करू देणार की नाही आणि कबीरचं पण प्रॉब्लेम असतोच. आणि सो इथे मी लेप तयार करते आहे उंबरठ्यासाठी आणि उंबरठ्याची पहिले पूजा करून घेते आहे मी. आणि मला 2-3 ड्रेस चेंज करत राहावं लागणार आहे कारण माझ्या घरी लहान मुलगा असल्यामुळे. सो मी लेपन करून घेते आहे, दिवे लावून मग त्याची पूजा करून घेते आहे. सो जेव्हा तुम्ही हे सकाळी कराल ना, तुम्हाला एक वेगळाच उत्साह निर्माण होईल. इथे कबीर म्हणतोय की मी उदबत्ती लावतो मम्मा. सो मी त्याच्यासोबत त्याला घेऊन पूजा करत आहे. आणि इथे ना मी देवी आईचे पावलं तयार करते आहे हळद आणि कुंकुवाचे. सो आणि दरवाजासमोर 2 हळद आणि कुंकवाचं पाऊल तयार केलं आहे आणि त्याची पण पूजा करून घेतलेली आहे. तर इथे मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ना चौरंग नाही आहे. आता मी हळूहळू सामान घेते आहे. आता आम्ही 3च वर्ष झालो आहे पुणेला शिफ्ट झालो. तर त्यानंतर माझ्याकडे ना इथे हा एक ब्लाऊज पीस आहे, तर तोच मी देवासाठी नेहमी घेते. खूप छान आहे, खूप छान ग्रीन कलर आहे, पण कॅमेरामध्ये हा वेगळाच कलर आलेला आहे. असा कलर नाही आहे, असा पोपटी ग्रीन कलर आहे. बरं, इथे कलशमध्ये मी हळद कुंकू अक्षिदा 1 रुपयाचं नाणं आणि फूल घातलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी फक्त तयार करून ठेवत आहे देवीचं गेटअप. जे तयारी आहे देवी आईची ती मी करून घेते आहे की सगळं व्यवस्थित होऊन जाईल आहे म्हणून. कारण आपण जे मुकुट आणलेलं आहे देवी आईचं, जे चेहरा आहे ते याला बरोबर फिट होते की नाही हे सगळं पहिलेच आपल्याला करून बघावं लागेल, कारण पूजेमध्ये मग अडथळा यायला नको. सो हे वगैरे करायला, ही तयारी करायला वेळ लागतो थोडासा, म्हणून मी अगोदरच ही तयारी करून ठेवून देते आहे आणि मग मी पूजेची मांडणी करेल आहे. सो इथे मी बघा ज्वेलरी घालून घेतली आहे देवी आईला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो गजरा आहे, हा जेव्हा मी देवी आईला म्हणजे चढवला तेव्हा आईचं लुकच खूप छान आणि खूप चेंज झालेलं, खूप सुंदर दिसत होते आई. आणि जेव्हा तुम्ही बघाल की पूर्ण पूजा मांडल्यावर तेव्हा तर खूपच छान वाटेल. बरं, इथे मी कलशमध्ये 5 प्रकारच्या पानांचे जे रोपटे आहेत ते टाकलेले आहे, फांद्या सॉरी. त्यानंतर इथे मी 2-2 विड्याचे पानं घेतलेले आहे. तर इथे मी पहिले पाण्यांचं हळद कुंकू आणि अक्षिदा वाहून घेते आहे. त्यानंतर इथे मी कमळगट्ट्याची माळ ठेवून घेते आणि कवड्या ठेवून घेते आहे 5, जे लक्ष्मी आईला खूप प्रिय आहे. त्यानंतर गणपती आणि कृष्णाची मूर्ती ठेवून घेते आहे आणि त्यानंतर थोडीशी सजावट करून घेते आहे. ओटीचं सामान, पोथी ठेवून घेते आहे. त्यानंतर 4थ्या विड्याच्या पानांवर मी हळद वगैरे सगळं असं ठेवून देते, म्हणजे हळद, सुपारी, बदाम जे पण आपल्याला लागतं असं सगळं ठेवून घेते आहे. त्यानंतर इथे मी अखंड दिवा लावून घेते आहे विड्याच्या पानावर अक्षदा वाहून. आणि मी इथे ड्रेस चेंज करून आलेली आहे कारण आता मी पूजेला सुरुवात करत आहे.
त्या सर्वात प्रथम आपण ज्योत लावून घेऊया आणि त्याची पूजा करून घेऊया हळद कुंकू लावून. आणि नंतर आपण श्री गणेश करूया. हा गणेशाच्या पूजेनी दही दूध मी शिंपडून घेतलेलं आहे फुलांनी. आणि मग गणपतीनंतर आईची पूजा, श्रीकृष्णाची पूजा, त्यानंतर फळं जे आपण ठेवले आहे त्याची पूजा, जी बेल आपण घंटी ठेवलेली आहे त्याचीसुद्धा पूजा आपण करून घ्यायची. आणि कलशला जे मी सांगणं विसरली, कलशला तुम्ही स्वस्तिक नक्की काढून घ्या. आणि स्वस्तिकच्या बाजूला 2 कुंकवांच्या रेषा, जे मी दाखवू नाही शकली, पण कलशला तुम्ही स्वस्तिक नक्की काढा. त्यानंतर मी इथे नमस्कार करते आणि देवी आईचा चेहरा पाहून मला इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं आहे की ही सजावट मी केलेली आहे. माझी अगदी नजर नाही हटत आहे त्यांच्यापासनं. आणि कुठेतरी माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे त्यांना बघून, कारण मला खूप असा आनंद आणि मन भरून आलेलं आहे माझं. सो इथे मी पूजा आणि आरती करून घेतलेली आहे आणि मी पूर्ण घरात आरती देते आणि तुम्हालासुद्धा देते आहे. देवी आईचा आशीर्वाद तुमच्यावर पण असो. बरं, त्यानंतर मी पोथी वाचून घेत आहे, कारण पोथी वाचणं खूप महत्त्वाचं आहे. सो झालेली आहे आपली पूजा. आणि हे बघा देवी आईचं रूप किती सुंदर दिसत आहे, किती छान दिसत आहे सजवल्यानंतर. सो अशी झालेली आहे आपली पूजा. इथे मी धूप लावून घेतलेला आहे. शेणाची गौरी आहे, त्यामध्ये मी पूर्ण घरभर ते खूप छान असं धुवा त्याचा टाकते आहे, कारण खूप पॉझिटिव्हिटी येतो त्याच्यानी. तर झालेली आहे पूजा. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगाल. संध्याकाळचा व्लॉग मी शूट करणार आहे, कारण आज मी लसण कांद्याचं असं काहीही करत नाही नैवेद्याला. तर ते मी कसं करते आहे, कसली भाजी करते आहे ते मी दाखवणार आहे, घरचं कसं करते आहे. आणि देवी आईला कोणता प्रसाद करणार आहे ते पण मी दाखवायला आहे. आणि संध्याकाळची आरती तर प्रयत्न करेल की मी संध्याकाळी साडी घालावं, कारण सकाळी मला वेळ नाही मिळाला, कारण मला खूप शांततेत पूजा करायची होती. आणि कबीर ज्या वेळेवर झोपला त्या वेळेवर मी ही सगळी पूजा आणि अगदी आरामात केली, कारण लहान मुलं असल्यावर ते शक्य नाही होत. त्यामुळे पूजेला मी पहिले प्रिफरन्स दिलं. सो असं झालं आणि खूप सुंदर झाली पूजा माझी. तर तुम्हाला ही पूजा आणि आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. खूप साधी पूजा आहे, तुम्ही पण नक्की करा जर तुमची इच्छा असेल तर. फक्त मनोभावी करा. थोडंफार चुकलं तर देवी आईला म्हणा की जे काही चुकलं असेल ते आई माफ करा म्हणून. आणि बस खूप छान वाटते जेव्हा देवी आईला असं सजताना आणि सजून असं बघतो आपण दिवसभर. नाही बेटा. सो असा झाला आहे आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला छान छान कमेंट करा. मी नक्की तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय देईल आहे. सो चला भेटूया मग संध्याकाळच्या व्लॉगमध्ये पार्ट 2 मध्ये. बाय.